जे कोणी पीडित व्यक्ती यात आहेत, मुख्यत्वे करून स्त्रिया, त्यांचे जर व्हिडिओ व्हायरल झालेत तर त्यांच्या दृष्टीने ती एक बदनामी तर ठरेलच, परंतु सामाजिक दृष्ट्या त्यांची एक मोठी कुचंबणा होणार आहे. आणि आपण समजू शकतो की फॅमिलीतनं त्यांचं जे काही स्थान आहे त्या स्थानालाही त्याला धक्का पोहोचेल, समाजातही त्यांची बदनामी होईल. एकंदरीत अत्यंत वाईट प्रकार त्यांच्याबाबत सामाजिकदृष्ट्या घडण्याची दाट शक्यता आहे. तर अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत हे समाज माध्यमावर मुळीच प्रसारित होऊ नये आणि याबाबत कडक अशा सूचना संबंधिताकडून म्हणजे पोलिसांकडून ह्या दिल्या गेल्या पाहिजेत. आणि जो कोणी असे व्हिडिओ प्रसिद्ध करेल त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई ही करणं गरजेचं आहे. सर, कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती. कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आता आहे. हे कोर्टाचं डिस्क्रेशन म्हणजे कोर्टाची मर्जी आहे. कोर्टाने विचार केला की 7 दिवस नाही 5 दिवस देऊ, म्हणजे कोर्टापुढे जो रिमांड रिपोर्ट त्यांनी दाखल केला तर रिमांड रिपोर्टचं वाचन करून कोर्टाने असं ठरवलं की 7 दिवसाच्या ऐवजी 5 दिवस देऊ, कारण अगोदर 7 दिवस दिले होते आणि जास्तीत जास्त 14 दिवस पोलीस कस्टडी तपासाकरता देण्यात येते. तर 7 आणि 5 आता 12 दिवस झाले. कदाचित पुन्हा त्यांना हजर केलं तर राहिलेले 2 दिवस देखील कोर्ट वाढवून देऊ शकेल, पण ते त्याच्यावर अवलंबून आहे. पोलिसांनी जर त्यांची बाजू कोर्टापुढे मांडली भक्कम की अजूनही आमचा तपास पूर्ण झालेला नाही आणि काही ठराविक विशिष्ट मुद्द्यावर अजूनही तपास करणं गरजेचं आहे, तर आम्हाला पुन्हा राहिलेले 2 दिवस वाढवून द्यावे, तर कोर्ट देऊ शकतं ते. ओके.